नमस्कार मैत्रिणींनो, आपल्या मोरया महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले मनापासून स्वागत आहे। आज मी बनवणार आहे एक अशी रेसिपी जी आपल्या सगळ्यांच्या घरात अगदी नियमितपणे केली जाते, तरी पुन्हा पुन्हा खावीशी वाटते। ती म्हणजे झणझणीत, चविष्ट आणि पारंपरिक बटाटा रस्सा। एकदम सोप्या पद्धतीने स्टेप बाय स्टेप दाखवणार आहे की बटाटा रस्सा कसा बनवायचा। बटाटा रस्सा बनवण्यासाठी 2 मीडियम आकाराचे मी बटाटे घेतले। ते स्वच्छ धुवून त्याच्या बारीक फोडी करून घेतल्या। बटाटे काळे पडू नये म्हणून मी सर्व बटाट्याच्या फोडी पाण्यात टाकून ठेवते। तुम्हाला तर माहीतच आहे, आपल्या मराठी स्वयंपाकात बटाट्याला एक खास स्थान आहे। कुठल्याही भाजीत किंवा रस्स्यात जर बटाटा घातला तर त्याची चव दुप्पट होते। आता बटाट्याच्या रस्स्याच्या वाटण्यासाठी मी मसाला तयार करून घेते। मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण, 5-6 लसणाच्या पाकळ्या, कोथिंबीर, सुकं खोबरं आणि मीठ टाकून चांगला बारीक मसाला वाटून घेतला। बटाट्याच्या रस्स्याला फोडणी देण्यासाठी 2 छोटे मी कांदे चिरून घेतले व 2 छोटे टोमॅटो चिरून घेतले। त्यानंतर एका कढईमध्ये तेल ओतलं, त्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता, बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घेतला। कांदा थोडा लाल होईपर्यंत परतून घ्यायचा। त्यानंतर त्यात मी टोमॅटो टाकला। टोमॅटोसुद्धा चांगला परतून घ्यायचा व झाकण लावून 2 मिनिट शिजवून घ्यायचं। त्यानंतर जगभराचे मसाले टाकायचे। त्यात हळद, लाल तिखट, धने जिरे पावडर हे सर्व मसाले परतून घ्यायचे व मसाले करपू नये म्हणून यामध्ये वाटलेलं वाटण टाकायचं व सर्व वाटण परतून घ्यायचं मसाल्यामध्ये व थोडंसं त्यामध्ये पाणी ओतायचं। सर्व मसाला एकजीव करून घ्यायचा व झाकण लावून मसाला पूर्ण शिजवून घ्यायचा। एक उकळी आल्यानंतर बटाट्याच्या फोडी घालायच्या व सर्व मिश्रण पुन्हा एकजीव करायचं व त्यावर झाकण ठेवायचं आणि बटाटे अर्धे शिजू द्यायचे आणि थोडंसं झाकणावर पाणी ओतून ठेवायचं। झाकण काढून बघायचं, आपले बटाटे अर्धे शिजलेले आहेत आणि जे झाकणावरचं पाणी होतं ते पण मी त्यात ओतते। एखाद्या वेगळ्या पातेल्यामध्ये ग्रेव्हीसाठी गरम पाणी करायला ठेवायचं व ते पाणी आपल्याला कितपत आपला रस्सा जाड हवा किंवा पातळ हवा त्याप्रमाणे तुम्ही ते पाणी ओतू शकता। झाकण ठेवून 5 मिनिट उकळी आणू द्यायची। गरम पाणी ओतण्याचं कारण आपल्या ग्रेव्हीला छान अशी तर्री येते। तुम्ही बघू शकता किती छान तर्री आली आहे रस्स्याला। वाटणामध्ये मी मीठ घातलेलं, तरी तुम्हाला वाटलं की मीठ चवीला जरा कमी आहे तर तुम्ही मीठ घालू शकता। त्यानंतर रस्स्यामध्ये गोडा मसाला किंवा गरम मसाला घालायचा। हा रस्सा अगदी कमी साहित्यात बनवता येतो आणि वेळही फारसा लागत नाही। जेवणात काही विशेष नसेल तरी फक्त बटाटा रस्सा आणि गरमागरम भाकरी असली तरी पोट आणि मन दोन्ही भरून जातं। तर अशा पद्धतीने झटपट आणि चविष्ट बटाटा रस्सा तयार होतो। तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा आणि तुमचा अनुभव कमेंटमध्ये शेअर करा। आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।